वेडा काळू गदळणी काटक्या उराशी धरून झपझप झोपडीकडे येत होता. एखादी काडी गळताच थांबून ती उचलत होता नि पुन्हा भरभर चालत होता. एकच जाणीव, आडव्या काड्या, उभ्या काड्या, पेट घेण्यापूर्वीचा धूर नि तडफडत जळणं. त्याची तेवढीच जाणीव थापा टाकत वर राहिली होती. बाकीचं मन मानेपर्यंत भिंतीत चिणलं गेलं होतं. हत्तीला खेळायला एकच घर राहावं तसा तो आयुष्यात केविलवाणा फिरत होता. झोपडी समोर येताच हातातली रास त्यानं खाली टाकली. निरखून पाहत रस्त्यावरची एक जागा निवडून खडे उचलून ती साफ करू लागला होता. 2 मुलं हसत पुढे येऊन काळू काय करतो हे पाहत होती. काळूनं जागा साफ केली होती. घरातून पाणी आणून त्या जागेवर शिंपडलं नि राशीतल्या काड्या निवडून तो शेकोटी पेटवण्याच्या तयारीला लागला होता. काळूचं सगळं करणं विचित्र होतं. तो वर्षानुवर्ष शेकोटी पेटवत होता. मोठ्यांना त्याची कीव येत होती, लहानांना त्याची गंमत वाटत होती. नेहमीप्रमाणे बोळाच्या टोकाकडून रानातून परत येणाऱ्या गुरांच्या घंटा ऐकू येत होत्या. मधूनच एखादा गोरा गाय हंबरत होते. गुरं जसजशी पुढे येत होती तसतशी घंटांची किणकिण वाढत होती. त्या नादात सरस्वतीला गुंगी येत होती. लगेच तिला झोप लागली होती. गावालगतच्या डोंगरातील वाड्यावर ज्यांची ढोरं होती तेही निश्चिंत झोपले होते. डोंगरात काळोख उतरून दाट होऊ लागला. पोत्यात कोळसे भरावे तशी दरी काळ्या अंधारानं भरू लागली. अंधार शिगोशिक भरताच भान गेलं आणि डोंगरावरली माणसं अधांतरी बसल्यासारखी आपापल्या ठिकाणी राहिली. आणि वणव्याची पहिली बोंब भीमानं ठोकली. सरस्वती एका झोपेवर नेहमीसारखी जागी झाली. बाहेर नेहमीसारखं शांत नाही हे एकदम तिच्या लक्षात आलं. नवऱ्यानं झोपेआधी खिडकी लावली आहे. हवा कोंडल्यासारखी झाली आहे हे तिच्या लक्षात आलं. रोज एका झोपेवर उठून ती खिडकी उघडायची, पुन्हा येऊन पडायचं. नवऱ्याला एवढी कसली थंडी वाजते? गाव शांत होतं. एक तारीवाल्या भिकाऱ्याचं एका सुरातलं गाणं ऐकू येत होतं. तो करुण सूर ऐकला की सरस्वतीला दिवसभरात घडलेल्या वाईट गोष्टींची आठवण येई. कधी कब्बशी फुटलेली असे, कधी ताक सांडलेलं असे. एकतारीचे सूर ऐकून तिचं मन नेहमीप्रमाणे उदासीनतेनं भरून येऊ लागलं. काहीतरी भयंकर दुःख व्हावं, रडावं असं तिला वाटू लागलं. डोळे मिटून ती तशीच पडून राहिली. एकतारीवाला पुढं गेला नि हळूहळू दाटून आलेल्या ओमाळ्यातून तिचं हृदय सुक्या डोळ्यांनी वर आलं नि निर्विकार झालं. ती उठली, खिडकीशी गेली. खिडकी नीट उघडून तिनं बाहेर पाहिलं. मी समोर डोंगरावर जाळ पाहताच ती दचकली. एकदम आत वळली. क्षणभरच नवऱ्याला उठवावं असं तिच्या मनात आलं. पण पुढं आलेला हात तिनं मागं घेतला. नवरा उठणार नाही, हलणारही नाही. वणव्याशी कातोडी भीमा सर्वांच्या पुढे होता. वाडीतील लहान पोरांपासून बायकांपर्यंत सर्वजण तोडता येईल ते झुडूप तोडून वणव्याच्या जाळावर मारत होते. भीमानं दंडावर उडालेली ठिणगी झटकून मागं पाहिलं. पुढं गुरांची वाडी नि त्याखाली कातोडी ठाकूरवाडीतल्या झोपड्या वणव्याच्या पिवळ्या उजेडात भेसूर दिसत होत्या. नागानं मोहिनी टाकावी तशी वणव्यानं सर्वांवर पिवळी मोहिनी टाकली होती. नि खुशीत पावलं टाकत तो येत होता.
आपल्या घरादारांवर पिवळा उजेड पाहून भीमाचं मन सरकलं. हाच पिवळा उजेड लाल होऊन नि मग सगळं काळं कुट्ट पडलं. टेकड्याच्या टेकड्या जळून वणव्यानं काळ्या पडलेल्या त्यानं पाहिल्या. तशा काळोख्या राखेतून चालताना त्याचे पाय आणि काठीचे टोक काळे पडले. तो रंग कितीक दिवस गेला नव्हता. सूर्याच्या उन्हानं गवताचा कोळसा तापला की संध्याकाळची पिवळी उन्हही तो खाऊन टाकत होता. अशा काळ्या माळ रानाकडे पाहताना कित्येकदा त्याला भडभडून आलं होतं. हे सारं त्या क्षणात डोळ्यापुढे येऊन भीमाचे हात संतापानं थरथरू लागले. दंडावरचे पिळदार स्नायू ताठ झाले. हातातली भली मोठी फांदी वर उगारून पुढं घुसणाऱ्या वणव्यावर त्यानं कचकन हाणली. एक ज्वाळा भक्कन विजली आणि धूर होऊन वर गेली. बोळातून झपझप पावलं वाजली. वाहनांचा हा धसका हरिभाऊंचा हे सरस्वतीनं ओळखलं. हरिभाऊ बाहेर पडलाय. आता गडबड सुरू होणार. हरिभाऊ हरिभाऊ हरिभाऊ. कोण कोण राग्या करा ये राग्या. अरे उठवा सगळ्यांना. डोंगरात वानवा पेटलाय ना. उठव. हरिभाऊ 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 गुराची वाडी पेटली वाटतं. अरे वेळ घालवू नका आता. चला मी पुढे होतो. सगळ्यांना घेऊन ये. हा